सांग जरा कुठं बघा लागतं? हे बघा इथं बघा लागतं, काष्टन असं बघा लागतं. पडतो ना भाई, सांगून काय फायदा आहे. नुसत्या हवा पाऊस पडला तर ठीक आहे, हवा का सुटली पाहिजे? हवा सुटते ना पूर्ण पाणी आतमध्ये येऊ बघा. पाऊस असा पाऊस लय बेकार बाबा. हे पाऊस एकदा पडला दोनदा पडला ठीक आहे, कंटिन्यू पडला तर ठीक काय वाटत नाही. चला तर काय मस्त आणि मावरा वगैरे सर्व आणलं. या साईडला वाव आहे, कोलबी, अजून पाटीत बराच मावरा आहे, बागरत, या साईडला पापलेट आहेत. सो चला पटापट मला पहिले फळा घेऊन घेऊ, नंतर मावरा लावू. आलो तर पहिले फळा आलो न भाई. नुसतं पावसाने जोडच घेतली बघा, लय बेकार पाऊस पडला. थोडंसं भिजलो त्यात काय वाटत, पण सकाळ सकाळी भिजल्यावर वेगळं वाटतं. लवकर भिजलो ना पाहिजे, इच्छा उडते मग काम करायची. यो मस्त आरामात आला टेम्पोमध्ये. मी स्कूटीवर आलो ना, मग मी जरासा भिजलो जरा स्कूटी. चला पहिलं फळा वगैरे धुवून घेऊ मस्त. चला तर काय आपला सर्व मावळा वगैरे लावून झालेला आहे. या साईडला पापलेट आहेत छोटे, त्या साईडला मोठी सुरमई आहे, त्या साईडला खापरी पापलेट आहेत. आज बघा किती दिवसानंतर आज आवाज भेटतात. चला थोडा दाखवून जाऊन मीडियम साईजची पापलेट छोटी, त्याच्यावर छोटे तिथं आहे, काही सुरमई, ही खापरी पापलेट. रावस बघा बऱ्याच दिवसानंतर रावस भेटले, लवकर भेटत नाही रावस, तेव्हापासून मच्छी बंद झाली त्यापासून. जिताडा एक नंबर आपला. आज बघा मीडियम साईजची खापरी पापलेटा, व्हाईट पापलेटा, बोंबील, कर्दी बी आहे थोडीच आणल्या. कर्दी म्हणजे आंबार बोलतात, थोडीच आणल्या आहे बघा. मांदेली, दाबोली, हे बागरे बघा. आपली पिवळी वाव, भले वाव छोटी आहे पण पिवळी आहे, तर खायला पण एक नंबर लागणार आहे. पोचे बघा किती हिरवगार आहे, पोचे तुम्ही बघू शकता. 2 वायर गमेला भरल्या कोलबीची, 2. तर आपलं सर्व काम करून झालेलं आहे, सर्व साफसफाई वगैरे करून झाली आहे. बारदाणीचं सुकं टाकलं, जास्ती बारदाणा नव्हते म्हणून पाणी वगैरे मारून घेतलं एकदम प्रॉपर. आपलं आजचं काम पण वाचलं, बर्फ वगैरे कापायची गरज नाही आपल्याला. हे बघा पूर्ण फ्रीज भरलेलं आहे ते बर्फाचा. तर बघा सकाळचे 8 वाजले, 8 पण नाही, 8ला 5 मिनिटं बाकी आहे. तर आपलं सर्व काम करून झालेलं आहे मस्त. पेट्या वगैरे सर्वपासून झाल्यात. तर गाईच आईने मस्त चिंबोऱ्या घेतल्यात घरांच्याला, मस्त भरलेल्या चिंबोऱ्या. याला भरलेलं कसं बघतं आई सांग जरा, कुठं बघा लागतं? हे बघा इथं बघा लागतं, काष्टन असं बघा लागतं, तेव्हा समजतं भरलेलं आहे का नाही. हे बघा अशी चिंबोरी असतं, यो मागं काष्ट नाही बघा, यो त्यामध्ये असं दाबून बघा लागतं. आईला पण माहित नव्हतं, तुला कोणी सांगला? गिरायकाने सांगता असं बघा. मग तुला मागे एकदा चिंबोरी चावलेली असं बघता लागतं, माहिती आहे ना? खायसाठी आपल्याला लागतात म्हणून घेतल्या बघू. मस्त बघा चिंबोरी बी किती मोठी आहे. तुम्हाला भरलेलं लागत असेल तर आई आपली बघून देईल, तुम्ही या एकदा आपल्या दुकानावर भेट द्या. मस्त चिंबोऱ्या जसं पाहिजे तसं वावर आहे आपल्या दुकानावर, काय टेन्शन घेऊ नका. तर पहिले आता पटापट घरी घेऊन जातो. हे मस्त भरलेले आहेत बोलत आई, बघू आता सगळे धुवून धुवून मस्त एकदम साफसफाई. बघ दे रुक देता हूँ. हाँ हाँ आ रहा है भाई, थैंक यू. आ रहा है रे. मैं क्या बोल रहा लंबू, इसको ऐसा करना, इधर एक लकड़ी लगा ना, ऐसा लावला लगाया इधर गेले, इधर किधर छोटी ना बोले ऐसे लगा, मतलब पानी गिरने चाहिए. तो चला पटापट ये चिंबोरे धुवू, लगे घरी देऊन वहिनीला. काहीच टाईम बघा 10:15 वाजले. तर पहिला नाश्ता करून घेऊ मस्त, नाही तर कस्टमर लागलं भेटणार नाही करा. का आणलं बघा नाश्त्याला. मामाने काल मस्त मुंडी नेली, दाल मुंडी आणले, खालचा पण डबा भरून आणले, भाकरी. चला पटापट नाश्ता करून घेऊ. चला तर काय दुपारचे वाजले 12:30 वाजले ना. आपला बर्फ वगैरे कापून घेऊ. बर्फ वगैरे कापला नाही आपण, बर्फ वगैरे कापून घेऊ. थोडासा बर्फ होता तो मावळ्यात मी टाकला आहे ना, बर्फच नाही बिलकुल, सगळीच खाली झाला. पटापट 2 वाजता कापून घेऊ, काय पण करू. चला तर काय दुकानावरती पोहोचलोय मस्त. संध्याकाळचे वाजले 3:45 वाजले.
दुकान वगैरे काय लावला नाही ना, माझी तब्येत पण बरी नव्हती जरा, म्हणून मी जास्त काय ब्लॉगिंग केली नाही. तर मी गोळ्या वगैरे घ्यायचं, मला जरा बरं वाटतं. दुपारी गेलो, गोळ्या वगैरे खाल्ल्या, जेवण झोपलो तसं ना. 3:45 वाजता डायरेक्ट इथे दुकानात आलो. तर दुकान वगैरे काय लावलं नाही. हे बघा अजून काय लावलं नाही, थोडंसं बाकी ते करून घेऊ. मग जास्त काही करायचंच नाही आहे. मला धुवायचा ना, सगळा मावरा वगैरे लावून घ्यायचा. काही अर्धा मावरा लावतच होतो, तर पावसाची झोड बघा किती आहे. साठात पाणी पडायला लागला. एवढं लावून पण पाऊस पूर्ण वारीने पाऊस तिकडेच येतो ना, तर सर्व टाटामध्ये पाणी पडायला लागला. पूर्ण मावरा पण नाही लावला, नॉर्मल लावला ना. पावसाने झोड घेतलं बघा, कसली झोड घेतलं. पडतं ठीक आहे, हवा सुटतं ना, पण पूर्ण पाणी आतमध्ये येतं बघा. पाणी बघा पूर्ण आतमध्ये आला. मावरा लावत होता तेवढंच पडला यार. लावल्यावर पडला काही वाटला नसता, लावतो पडलाय बघा पूर्ण पाणी. तर एक काय भरून घेऊ इथे मस्त काम येईल कानाला. भरून जाईल तो पटकन. पाऊस कधी येतो ना कधी ना, काय सांगू नाही शकत पावसाचा. आपलं काम तसंच राहून जाईल. तर आपलं काम आपण करून घेऊ. पाऊस तर पडतच राहील, पहिले आपलं काम करून घेऊ. बघा मी आता सुरमया काढलेला लावायला त्या साईडला, त्या टाटामध्ये ना. पाऊस पडतो तर तिकडे जायला बी इच्छा होत नाही, तर पूर्ण भिजवून जाईल. तर काही संध्याकाळच्या वाजले 5:30 वाजले, म्हणजे 5:45 वाजतानाच आले. तर पाऊस एवढा पडतो ना भाई, तुम्हाला सांगून फायदा नाही. तुम्हाला दाखवते एक साईडला, असंच बघून घ्या. मागे बघा किती पाऊस आहे. दिसत असेल का असं काय माहित, पण एवढा बेकार पडतो ना भाई, सांगून काही फायदा नाही. नुसत्या हवा. पाऊस पडला तर ठीक आहे, हवा का सुटली पाहिजे. हवा सुटते ना तर पूर्ण पाणी आतमध्ये येऊ बघा. पाऊस व्यवस्था पाऊस लय बेकार बाबा हे पाऊस. एकदा पडला, दोनदा पडला ठीक आहे, कंटिन्यू पडला तर ठीक, काय वाटत नाही. पडतो एकदा, जसं आपलं काम असतं ना काय दुसरं बाहेर जायला असतं ना, मग पडत राहिलं ना मजा नाही. दादा पण आलाय, तर काय बोलते पाऊस कसा पडतो सांग पहिले. पाऊस तर खतरनाक आहे ना बाई. आपल्या थोडं बाईकच्या दुकानावर कस्टमर जास्ती असतात, राहू मच्छी याला त्याला. मग बाई बोलली धंद्या आपले हे उभा राहिला. बाई नाही, आपली कपडा चेंज केला, लगेच घरात जाऊन मच्छीचा कपडा माहिती आहे मागे घातलेला, मच्छीसाठी बी कपडा त्यांनी ठेवलेला आहे. तो आपल्या प्रत्येक कामासाठी असतो दादा, असं नाही की नाही. त्याला फक्त बोलवण्याची खोटी, फक्त एक फोन करायचा की दादा कुठे आहे, तर फक्त एवढंच बोलेल थांब आलो. तर बोलणार नाही काय काम आहे कशाला काय वगैरे, तो फक्त एवढंच बोलेल 5 मिनिटं थांब, मी आंघोळ करतो ना, लगेच होतो 5 मिनिटात ना. खरंच का आता फेकला का नाही खरंच प्रत्येक कामामध्ये ना, कधी आवाज दिला आपण हजर. आपल्या प्रत्येक कामामध्ये असतो दादा, तसं काय नाही. पाऊस बघा तुम्हाला, आपले गाईज लोक बघतातच आहे. मी असतो का नसतो, प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसतो, असतो इथं नेहमी, कधी बी येत राहतो. माझा टाइम काय फिक्स नसतो, गेलो आलो रिक्षावर नाही. पण हो भाई, याला रात्रीच्या टायमाला खूप कवा बोलू ना, दादा असं काम आहे लगेच येईल भाई. असं विचारणार की काय काम आहे, कशाला येऊ, मी आता येणार नाही, असं बोलणारच नाही की मी येणार नाही. तर येतच आपल्या प्रत्येक कामासाठी. रोज के लिए जान हाजिर आहे मेरी जान. पाऊस पडतो त्यामध्ये काय बोलते, पाऊस तर नाही तर आता काय बोलते, चिकचिक करायचा मोसमच आला, पावसाचा मोसम, पाऊस पडणारच आहे. पाऊस पडतो पण मजा येते का तुला. हा पावसामध्ये मजा येते मला जाम, पण जास्ती चिकचिक झाली ना मग मजा नाही येत. भिजल्यावर थंडी येते का. पावसात थंडी येते ना, भिजायचं नाही लवकर. आता यो महिना जाऊन द्यायचा पाऊस, नंतर भिजायचा पावसात. भिजला काय पाऊस पडतो ना भाई, काय समजत नाही, सुचत नाही. 6:15 वाजले, जास्त टाइम पण नाही झाला. गायच बघा तुम्ही, बोललेला तसं मदत बी करावं लागतं. कपडे घाण होतात का रे भाई, हे बघ ना डिझाईन म्हणते. यांना सवय म्हणून यांना काही वाटत नाही, पण आपल्या दादाला सवय नाहीये. नॉर्मल जोडते. अशा प्रकारे आपल्या बाईचे मासे आहेत, राहू बाईची रुपचन वगैरे. हे तुला जमतं का पण. हा जमाला काय आपलं सगळं, सगळे काम जिंकून टाकून ना. हे लोकांचं काम असतं, हेच करू शकतात. ते आपल्याला जमत नाही बरोबर. दादा तरी पण करायचा प्रयत्न करतोय. मंगूर कापते का, नको हातात घेऊ काती. हे बघा घाण नको करू यार. मंगूरची वाट लावल बघा, हे पूर्ण जमत नाही तरी पण प्रयत्न करतोय.
नको रे दादा. ए बाबा ऑफिस मारतो बाबा, डेंजर आहे. मला वाटलं मारता येत नसेल पण शिकला रे भाई. आता आपल्या दुकानावर लागा थोड्या दिवसात. बघा काही आता यांची भारी आहे बर्फ थोड्याची. आज बरं आमच्या बंटीला भरणा करी त्याला आराम दिलेला थोडा. आज आमच्या बंटीची कोलबी झाली. कोलबी एवढी दादा पटापट थोडं यार. अरे बाबा मोठा मोठा हात सांभाळू ना, नाही टाकताल टोचे एकमेकांना. हाती गाय कुठे नेते माझी ना. मग हळू जाण्याचं काय दुसरं कारण आहे का? नाही भाई माझा उलट आहे. आती गाय मला उडवत नाही. आती गाय मला टाइमवर भेटते. टाइमवर पोहोचवते भाई आती गाय. नाही सावकाश जावं तर काय तुमचा प्रवास सुखाचा हो. ते गाडीवर पाटी लिहिलेला वाचून दाखवतो का मला, सावकाश द्या प्रवास सुखाचा हो. तो गाडीवर नसता लिहिलेला, तो रोडावर लिहिलेला असतो साईडला. तो आपल्यासाठी लिहिलेला असतो. हो मग याला काय वाटतं? आपण कोण जातो मला सांग ना हळू. लोकांचं काय तू स्वतःच बघ ना, तू फॅमिली वाला आहे तेवढं तर तुला समजलं पाहिजे. 3 पोरी आहे त्याला. बघ ना 3 पोरी आहेत. बोलते तरी बोलते मी मला आती काय संकटात नाही बोलते घाईमध्येच परवडते याला. मला परवडत नाही. आजपर्यंत केल्यावर कामं झाले माझी. पटापट कामं झालं. आणि आता तुला समजायला पाहिजे भाई. पटापट लोक तुझा सगळा ओढून घेतात. पटापट ती कामातून त्याची डबल तुझा खेचून घेतात. घे मग आता घे बोल आता. 2 जण बोलायला. अभी कुछ बोलना चाहोगे? नहीं सर, अभी 2 जन बोलने वाले रहेगा तो मैं अकेला क्या बोलेगा. क्या अकेला? मैं हार जाएगा यार. हारना ही पडेगा ना भाई हमारे सामने. तो चला बर्फ कापून घेऊन जा आता. दिस इज द नॉट फेअर. दिस इज नॉट नाही. दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. आपण शिकलो आपण असते दादा पायावर पाडशील. इकडे जा ना. इकडे माझ्या एरिया काम करते इतना मधीन टाळा मधले. लेवलचं काम करा यार. बंद कर. चला तर गाईज आजचा ब्लॉग इथे एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.